Is it audible to everyone? Say yes or no first. ओके. या अगोदरची लिंक नेटवर्क प्रॉब्लेममुळे हे झाले. ओके. ओके. लास्ट पॉइंट आहे चॅप्टर नंबर 1 मधला, दॅट इज स्ट्रेस स्ट्रेन रिलेशनशिप. ओके. स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर माइल्ड स्टील. आता माइल्ड स्टील म्हणजे काय? आपण जे आपल्या स्टील आहे, स्टीलचे ग्रेड्स आहेत. मग स्टीलच्या ग्रेड्स मध्ये कोणकोणते ग्रेड्स आहेत? तर Fe250 हा एक ग्रेड आहे, Fe415 हा एक ग्रेड आहे, Fe500 हा एक ग्रेड आहे. म्हणजे जे टाइप्स ऑफ स्टील आहेत त्याच्यामध्ये मेनली 2 टाइप्स असतात. फर्स्ट वन इज दॅट इज माइल्ड स्टील अँड सेकंड वन इज द HY बार्स. ओके. मग माइल्ड स्टील मध्ये कोणत्या ग्रेडचं स्टील येतं? तर दॅट इज Fe250. 250 म्हणजे काय? तर जे स्टील आहे त्या स्टीलची यील्ड स्ट्रेंथ असते. ठीक आहे. यील्ड स्ट्रेंथ ऑफ स्टील दॅट इज 250 न्यूटन पर एम स्क्वेअर. आपण जसे कॉन्क्रीटचे कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ कशी म्हणतो, M20 ग्रेडचं कॉन्क्रीट आहे म्हटल्यावरती कोणत्या ग्रेड 20 काय इंडिकेट करतं? दॅट इज 20 इज द कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट आफ्टर 20 डेज. ओके. मग ती काय असते? 20 न्यूटन पर एम स्क्वेअर असते. ठीक आहे. तसंच तुम्हाला जे स्टीलचे ग्रेड्स आहेत त्याच्यामध्ये मेनली 2 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे माइल्ड स्टील अँड सेकंड आहे तो दॅट इज HYST बार्स. मग माइल्ड स्टील मध्ये कोणत्या ग्रेडचं स्टील येतं? तर Fe250 ह्या ग्रेडचं जे स्टील आहे ते माइल्ड स्टील मध्ये येतं. आणि HYST बार्स आहेत त्याच्यामध्ये कोणते स्टील येतं? तर ग्रेड येतं कोणतं? तर Fe415 आणि Fe500. तुम्ही जनरली ज्यावेळेस तुम्ही साईट वरती जातात तर त्यावेळेस तुम्हाला स्टीलचा जो ग्रेड आहे, कोणत्या ग्रेडचं स्टील वापरता येते त्याच्यामध्ये तुम्हाला ते त्या बार्स वरती लिहिलेलं असते. Fe415, Fe500, Fe250 हे त्याच्यामध्ये इंडिकेट केलेलं असतं. त्या बार्स वरती तुम्ही ऑब्झर्वेशन ज्यावेळेस करताल मग त्याच्यामध्ये लिहिलेलं असते त्या स्टीलचा ग्रेड कोणता आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार तुम्ही काय करणार आहे? तर स्टीलचा ग्रेड सिलेक्ट करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही स्टील स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करताय फर्स्ट तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे? आपण बघितलं काय काय बघितलं? स्टीलचे अँगल सेक्शनचे टाइप्स बघितले. स्टीलमध्ये कोणकोणते सेक्शन्स यूज करणार आहे? आय सेक्शन असू द्या, एल सेक्शन असू द्या. एल सेक्शनला तुम्ही चॅनल सेक्शन असू द्या, अँगल सेक्शन मध्ये इक्वल अँगल सेक्शन असू द्या, अनइक्वल अँगल सेक्शन असू द्या. मग आय सेक्शन मध्ये त्याचे टाइप्स आहेत. त्याच्या वेट वरून किंवा त्याच्या जे वाईड फ्लॅंज आहे त्याच्यावरून त्याचे काय सब टाइप्स आहेत. ठीक आहे. हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघितलं की जे तुम्हाला स्टील स्ट्रक्चर ज्यावेळेस तुम्ही कन्स्ट्रक्ट करणार आहे त्यावेळेस ते काय होणार आहे? युजफुल ठरणार आहे. कसं युजफुल ठरणार आहे? बीम साठी कोणता सेक्शन यूज करायचा? मग त्याच्यासाठी अगोदर त्याची आपल्याला आपण काय करतो बीम मध्ये ज्यावेळेस आपण बीम डिझाईन करतो त्यावेळेस काय करतो? बेंडिंग मुवमेंट किती येणार आहे. ठीक आहे. बेंडिंग मुवमेंट ऑफ बीम चेक करतो. मग बेंडिंग मुवमेंट चेक केल्यानंतर जिथं न्यूट्रल ऍक्सिस आहे तिथे काय असते? मॅक्झिमम बेंडिंग असते. बरोबर आहे. म्हणजे काय की जिथं शिअर फोर्स 0 असते तिथं बेंडिंग मुवमेंट काय असते? मॅक्सिमम असते. हे बघितलंय तुम्ही. मग तिथं मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट आहे हे मला कळालं. पण त्याच्यासाठी काय यूज आहे मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंटचा? तर ज्यावेळेस आपण मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट म्हणतो तर त्या ठिकाणी आपल्याला स्टील हे तिथं जास्त वापरायला लागतं. का? तर तिथं बेंडिंग मुवमेंट आहे किती असते? जास्त असते. तसंच मॅक्सिमम शिअर फोर्स हा सपोर्ट कडे काय असतं? मॅक्सिमम शिअर फोर्स हा सपोर्टला जास्त असतोय. त्यामुळे आपण सपोर्ट ज्यावेळेस आपण काय करतो? शिअर फोर्सला जे रेजिस्ट करता येतील असे शिअर लिंक्स तिथं काय करतो? प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. म्हणजे तुम्ही हे बघितलं असेल प्रॅक्टिकली परफॉर्म होत आहे म्हणजे आपण लिंक्स म्हणतो किंवा स्टिरप्स म्हणतो.
त्या स्टिरअपचं जे स्पेसिंग असते तर ते स्पेसिंग सपोर्ट कडे काय असते स्मॉल, म्हणजे 2 स्टिरअप्स आहेत त्या 2 स्टिरअप्स मधलं जर स्पेसिंग 150 असेल ठीक आहे सपोर्ट कडे, तर ज्यावेळेस तुम्ही मिड स्पॅन कडे याल ते डिस्टन्स काय होईल वाढत जाईल का शिअर कुठे जास्त जनरेट होते ऍट दी सपोर्ट जनरेट होते, त्यामुळे तिथे शिअर लिंक्स आपल्याला जास्त प्रमाणात क्लोजर टाकायला लागतात. आणि जर मिडल कडे आपल्याला शिअर जास्त नसते बरोबर आहे, ते लिनियर ज्यावेळेस का होतं जर तुम्ही सिम्पली सपोर्टेडची जर शिअर फोर्स डायग्राम बघितली असेल मग त्याच्यामध्ये पण डिफरंट टाइप्स आहेत. युडीएल असेल तर कशी शिअर फोर्स येणार आहे, युबीएल कशी येणार आहे, अशा टाइपची युडीएल असेल तर शिअर फोर्स डायग्राम आहे. मग शिअर फोर्स मॅक्झिमम कुठं असतोय ऍट दी सपोर्टला असते बरोबर आहे, ऍट दी सपोर्टला. आणि जसं जसं मिड स्पॅन कडे येतात तसं तसं तो शिअर फोर्स काय होतो मिनिमम होतो येतो बरोबर आहे. म्हणजे आपण ज्या बीम एखादा बघितलं असेल तर त्याच्यामध्ये स्टील बार्स कसे बघितले असतील तर तुम्ही ठीक आहे असे जर बार्स टाकले असतील त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल असू द्या हे समजून घ्या आता, आणि ह्याला काय केलेले असतात स्टिरअप्स लावलेले असतात ठीक आहे. ह्या स्टिरअप्स मधल्या 2 स्टिरअप्स मधलं स्पेसिंग हे काय असते सपोर्ट कडे क्लोज म्हणजे एकमेकांच्या जवळ असतात, पण जसं जसं तुम्ही ह्याच्याकडे जाताल न्यूट्रल ऍक्सिस कडे जातात किंवा मिड स्पॅन कडे जातात ते हे स्पेसिंग काय केलेलं असते जास्त वाढवलेले असते का तर तिकडे शिअर फोर्स एवढा येत नाहीये ठीक आहे, त्याच्यानुसार ते काय केलेलं असतं स्पेसिंग इन्क्रीज केलेलं असते. समजतंय बघा शिअर फोर्स कुठं जास्त आहे मग त्याच्यासाठी आपण एसएपडी आणि बीएमडी ड्रॉ करतो का तर ज्यावेळेस आपण बेंडिंग मुवमेंटचा विचार करतो तर बेंडिंग मुवमेंट ही मिड स्पॅनला जास्त असते बरोबर आहे, जिथं शिअर फोर्स 0 आहे तिथं बेंडिंग मुवमेंट काय असते मॅक्सिमम असते, म्हणजे इथं मॅक्सिमम आहे ठीक आहे. मग इथं तुम्हाला करायला लागणार आहे टॉप स्टील जे आहे ते जास्त प्रोव्हाइड करायला लागणार आहे का तर ते डिफ्लेक्शन होऊ नये म्हणून किंवा बेंडिंग मुवमेंटला ते रेजिस्ट करता येऊ म्हणून आपण काय करतो तिथं स्टील म्हणजे टॉप आपण क्रॉस सेक्शन ऑफ बीम बघितला असेल तर एक रेक्टँग्युलर टाइपचा बीम असेल ठीक आहे स्क्वेअर बघा किंवा रेक्टँगल अशा टाइपचे तुम्ही क्रॉस सेक्शन ड्रॉ करता, हे काय असणार आहेत बार्स असणार आहेत. मग ह्या बारचा डायमीटर 12 mm असेल तर किती 12 mm चे 4 बार्स यूज करू शकता. मग हे बार्स आहेत ते कशासाठी प्रोव्हाइड केलेले असतात टू रेजिस्ट द बेंडिंग मुवमेंट आणि शिअर फोर्स रजिस्टर करण्यासाठी या हॉरिझॉन्टल बार्सला काय केलेले असतात एकमेकांसोबत बांधून ठेवण्यासाठी स्टिरअप्स प्रोव्हाइड केले जातात आणि स्टिरअप्स आणखी काय वर्क आहे टू रेजिस्ट द शिअर फोर्स ओके. बघा आता स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम बघायची तुम्हाला माइल्ड स्टीलची ठीक आहे. मग माइल्ड स्टीलची स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम मध्ये आपण तुम्हाला त्याच्यासाठी हुक्स लॉ बघितला असेल तुम्ही टॉस झालाय तुम्हाला सेकंड इयरला बरोबर आहे. टॉस मध्ये तुम्हाला हुक्स लॉ पण झालेला असेल. हुक्स लॉ मध्ये काय असते स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन ओके. आणि ज्यावेळेस लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी घेतो म्हणजे ज्यावेळेस इक्वल टू होतं स्ट्रेस इज इक्वल टू काय येणार आहे ई इंटू एप्सिलॉन येणार आहे ठीक आहे. ई म्हणजे काय असते यंग मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी सुद्धा त्याला तुम्ही म्हणता ठीक आहे. म्हणजे काय की ह्या इक्वेशन नुसार काय समजतंय की जो हुक्स लॉ आहे तो हुक्स लॉ अप टू द कुठपर्यंत व्हॅलिड असतोय अप टू द प्रोपोर्शनॅलिटी लिमिट पर्यंत काय असतो हुक्स लॉ हा ऑबे करतोय. ऑबे करतो म्हणजे काय करतोय स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असणार आहे अप टू द प्रोपोर्शनॅलिटी लिमिट ओके. ठीक आहे. मग आता टू द प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे काय जसं जसं स्ट्रेस इन्क्रीज होत जाईल म्हणजे स्ट्रेस इकडे असते आणि स्ट्रेन इकडे असणार आहे बरोबर आहे. मग जसं जसं स्ट्रेस इन्क्रीज होत जाईल तसं काय होतंय स्ट्रेन इन्क्रीज होत आहे
अप टू द प्रोपोर्शनॅलिटी लिमिट असं समजा. ठीक आहे. त्याच्या पुढे काय असतं, इलॅस्टिक लिमिट असते. आता इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय असणार आहे. ठीक आहे. इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय, आता तुम्ही एखाद्या मेंबरला किंवा इलॅस्टिक लिमिटचा एक्झाम्पल मध्ये आपण सांगतो की रबर एक्झाम्पल घ्या. रबरला काय करता तुम्ही, ताणता, बरोबर आहे. मग काय करते रबर, ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती फोर्स अप्लाय करता, ते काय करते, ताणलं जाते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फोर्स रिलीज करताय ते ओरिजिनल पोझिशनला येऊन येते, बरोबर आहे. पण ज्यावेळेस तुम्ही जास्त त्याला खेचता, तर त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्याला त्याचा फोर्स रिमूव्ह करणार आहे, तर त्याचा शेप पण चेंज होतो. पहिला जसा त्याचा शेप होता, त्याच्यानंतर त्याची काय होतं, शेप सुद्धा चेंज होतो. म्हणजे प्लास्टिक लिमिट पर्यंत जातं. म्हणजे अप टू द इलॅस्टिक लिमिट पर्यंत काय असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही त्याला खेचणार आहे, ते ओरिजिनल पोझिशन्सला किंवा ओरिजिनल त्याचा शेप आणि साईज आहे तर रिगेन करणार आहे. पण इलॅस्टिक लिमिटच्या नंतर काय करणार आहे, इलॅस्टिक लिमिट नंतर काय असतं, प्लास्टिक लिमिट असते. प्लास्टिक लिमिट म्हणजे काय, की ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती फोर्स अप्लाय करताय, तर त्याला रेजिस्टर करते टू द इलॅस्टिक लिमिट. आणि इलॅस्टिक लिमिट नंतर काय करते, ते त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेप काय करत नाही, रिगेन करत नाही. त्याच्यामध्ये स्मॉल डिफॉर्मेशन राहतं. म्हणजे काय की स्मॉल डिफॉर्मेशन त्याच्यामध्ये राहणार आहे. दॅट इज द प्लास्टिक लिमिट. ठीक आहे. म्हणजे काय की कळतंय तुम्हाला, ओरिजिनल ज्यावेळेस तुम्ही फोर्स अप्लाय करताय आणि ते ओरिजिनल साईज आणि शेप रिगेन करते, तर त्या पॉइंट असणार आहे इलॅस्टिक लिमिट. आणि तो लिमिट त्याच्यानंतर जर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त जर फोर्स अप्लाय केला, तर त्या कंडिशन मध्ये काय होणार आहे, तुमचं जे मटेरियल आहे ते मटेरियल काय करणार आहे, प्लास्टिक झोन मध्ये जाणार आहे. आणि ते ओरिजिनल शेप आणि साईज काय करणार नाही, रिगेन करणार नाही. त्याच्यामध्ये स्मॉल डिफॉर्मेशन तुम्हाला दिसेल. दॅट इज द इलॅस्टिक लिमिट. आणि इलॅस्टिक लिमिट नंतर काय येणार आहे, प्लास्टिक लिमिट. ठीक आहे. इज इट क्लिअर. त्याच्यानंतर काय होतं, अप्पर यील्ड पॉईंट येतो. अप्पर यील्ड पॉईंट म्हणजे काय, यील्ड पॉईंट म्हणजे काय की तर त्याच्यानंतर काय होणार आहे, अप्पर यील्ड पॉईंट आणि लोअर यील्ड पॉईंट अशा दोन टाइप्स असतात. ठीक आहे. मग अप्पर यील्ड पॉईंट म्हणजे काय की त्या कंडिशन मध्ये काय होतं, जसं जसं तुम्ही स्ट्रेस इन्क्रीज कराल अप्पर यील्ड पॉईंट मध्ये, बघा अप्पर यील्ड पॉईंट जसं तुम्ही स्ट्रेस इन्क्रीज करणार आहे, स्ट्रेन इन्क्रीज होतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आणि आफ्टर अप्पर यील्ड पॉईंट, ज्यावेळेस अप्पर यील्ड पॉईंट रीच होतो, त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेस इन्क्रीज करताय, सॉरी स्ट्रेन इन्क्रीज करताय, त्या कंडिशन मध्ये तुमचा जो स्ट्रेस आहे तो काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ठीक आहे. आणि तो जो तो पॉईंट असतो त्या पॉईंटला काय म्हणणार आहे, लोअर यील्ड पॉईंट. आणि आफ्टर लोअर यील्ड पॉईंट काय असते, जी स्ट्रेन आहे ती काय असते, कॉन्स्टंट राहते, चेंज होत नाही. जरी तुम्ही स्ट्रेस इन्क्रीज केला, जरी तुम्ही स्ट्रेन इन्क्रीज केला तर स्ट्रेस इन्क्रीज होत नाही. हा पॉईंट काय राहतो, कॉन्स्टंट राहतो स्ट्रेसचा. त्याला काय म्हटलं जातं, प्लास्टिक लिमिट किंवा स्ट्रेन हार्डनिंग पॉईंट सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि स्ट्रेन हार्डनिंग नंतर काय होतं, सडनली तुमचा जो सडनली काय होतं, स्ट्रेस इन्क्रीज होतो. जसं तुम्ही स्ट्रेन इन्क्रीज करताय, स्ट्रेस इन्क्रीज होतो अप टू द अल्टिमेट लिमिट. ठीक आहे. अल्टिमेट लिमिट म्हणजे काय की त्या लिमिट मध्ये काय असणार आहे, तुमचा जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस काय असतो, मॅक्झिमम असतो. आणि अल्टिमेट स्ट्रेस नंतर काय होतं, जर तुम्ही स्ट्रेन इन्क्रीज केला, स्ट्रेस काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सेम जसं अप्पर यील्ड टू लोअर यील्ड असते. आणि लास्ट पॉइंट लावून ते जे मेंबर आहेत किंवा मटेरियल आहे तो काय होणार आहे, फेल होणार आहे. ठीक आहे. माइल्ड स्टील मध्ये कसं असतंय, त्यांनी काय सांगितलं असते, डायरेक्ट प्रोपोर्शनल लिमिट वगैरे ते पण येणार त्याच्यामध्ये. पण त्यांनी ओ ए हा पॉईंट काय दाखवलाय, टू द इलॅस्टिक रेंज ऑफ स्टील. म्हणजे स्टीलचं इलॅस्टिक लिमिट पर्यंत ओ ए पर्यंत काय असणार आहे, स्टीलचं इलॅस्टिक लिमिट असणार आहे. म्हणजे लिमिट ऑफ किंवा इलॅस्टिक लिमिट असणार आहे. ठीक आहे. त्याला तुम्ही इलॅस्टिक लिमिट पर्यंत लिमिट पण म्हणू शकता. आणि इलॅस्टिक लिमिटच्या अगोदर काय असते, प्रपोर्शनॅलिटी लिमिट असते. म्हणजे ते प्रपोर्शनॅलिटी लिमिट मध्ये काय असणार आहे, जर तुम्ही स्ट्रेस इन्क्रीज कराल, स्ट्रेन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. दॅट अप टू द प्रपोर्शनॅलिटी लिमिट. याच्यामध्ये पण सेम तसंच असते अप टू इलॅस्टिक लिमिट. पण इलॅस्टिक लिमिट ह्याच्यामध्ये काय असते, तर इलॅस्टिक लिमिटच्या बाहेर किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर स्ट्रेस आला,
तर जे आपलं मटेरियल आहे तो ओरिजिनल साईज आणि शेप काय करत नाही, रिगेन करत नाही. त्या पॉइंटला काय म्हटलं जातं, इलॅस्टिक लिमिट. ठीक आहे. मग इलॅस्टिक लिमिट नंतर पण स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असते. ठीक आहे, अप टू द इल्ड पॉइंट. अप्पर इल्ड पॉइंट नंतर काय होतंय, स्ट्रेन इन्क्रीज केला तर स्ट्रेस काय होतो, डिक्रीज होतो. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं, लोअर इल्ड पॉइंट म्हटलं जातं. आणि लोअर इल्ड पॉइंट नंतर काय होतं, तुमचं जे स्ट्रेन हार्डनिंग स्टार्ट होतं. स्ट्रेन हार्डनिंग स्टार्ट होतं म्हणजे काय होतं, स्ट्रेस हा काय होतो, जसं जसं तुम्ही स्ट्रेन इन्क्रीज, आता इकडे काय होतं, स्ट्रेन इन्क्रीज होते. ठीक आहे, इकडे जात आहे तसं स्ट्रेन इन्क्रीज होते, पण स्ट्रेस काय होते, कॉन्स्टंट राहिलंय. ठीक आहे, अप टू द सर्टन पॉइंट. आणि त्या सर्टन पॉइंट नंतर काय होतं, सडनली तुमचा जो स्ट्रेस आहे तो इन्क्रीज होतो. जसा स्ट्रेन इन्क्रीज होणार आहे, स्ट्रेस पण इन्क्रीज होतो अप टू द अल्टिमेट स्ट्रेस. ठीक आहे, अल्टिमेट स्ट्रेस नंतर काय होतं, तुमचे जे सेम जसं अप्पर इल्ड टू लोअर इल्ड होणार आहे, पण इथं काय होणार आहे, स्ट्रेन हार्डनिंग होतं अप टू द लोअर इल्ड पॉइंट नंतर. स्ट्रेन हार्डनिंग होतं म्हणजे काय की स्ट्रेन इन्क्रीज केल्यावरती स्ट्रेस इन्क्रीज होत नाही. पण ह्या कंडिशन नंतर काय होतं, अल्टिमेट स्ट्रेस नंतर ब्रेक होतं तुमचं. जर तुम्ही त्याच्यानंतर जर त्याच्यावरती स्ट्रेस इन्क्रीज केला तर, सॉरी, स्ट्रेन इन्क्रीज केला तर स्ट्रेस काय होतोय, डिक्रीज होते. आणि त्याच्यानंतर तुमचं जे मेंबर आहे तो काय होणार आहे, फेल होणार आहे. ठीक आहे, इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? आणि ज्या पॉइंटला तुमचा जो मेंबर आहे तो ब्रेक झालाय, दॅट इज द ब्रेकिंग पॉइंट ऑफ दॅट मटेरियल. ठीक आहे, हे काय असते, स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम असते. ठीक आहे, बघा ओए म्हणजे काय सांगितलंय, इलॅस्टिक रेंज ऑफ स्टील सांगितलंय. ए इज द अप्पर इल्ड पॉइंट, बी इज द लोअर इल्ड पॉइंट, नेक्स्ट सी इज द स्ट्रेन हार्डनिंग. स्ट्रेन हार्डनिंग म्हणजे काय की सी पॉइंट नंतर काय होलंय, स्ट्रेस इन्क्रीज होत नाहीये, स्ट्रेस हा कॉन्स्टंट राहतोय, स्ट्रेन इन्क्रीज होतोय. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट. अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट बघा इथे आहे. आणि अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट नंतर काय होतं, स्ट्रेस डिक्रीज होतो आणि नंतर ते मेंबर आहे ते मेंबर काय होतो, फेल होतो. दॅट इज द ई पॉइंटला काय म्हणणार तुम्ही, ब्रेकिंग पॉइंट म्हणणार. ठीक आहे, बघा when the steel is loaded then the above stress strain relation occur. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्टील लोड करताय म्हणजे त्याच्यावरती फोर्स अप्लाय करताय, बरोबर आहे. फ्रॉम पॉइंट ओ पॉइंट द स्ट्रेस विल इन्क्रीज अँड ऑल्सो स्ट्रेन विल इन्क्रीज. म्हणजे स्ट्रेस जसं जसं इन्क्रीज करताय स्ट्रेन पण इन्क्रीज होते अप टू द सम पॉइंट विच इज नोन ॲज अ अप्पर इल्ड पॉइंट. म्हणजे काय की अप्पर इल्ड पॉइंट पर्यंत काय होत आहे, स्ट्रेस इन्क्रीज केल्यावरती स्ट्रेन पण इन्क्रीज होते. ठीक आहे, आणि अप टू द सर्टन पॉइंट, त्या पॉइंटला काय म्हटलं जातं, अप्पर इल्ड पॉइंट. ठीक आहे, नेक्स्ट फ्रॉम बी द स्ट्रेन विल इन्क्रीज बट देर इज नो चेंज इन द स्ट्रेस अप टू द पॉइंट सी विच इज नोन ॲज अ स्ट्रेन हार्डनिंग पॉइंट. म्हणजे काय की बी टू सी म्हणजे ह्या पॉइंट पासून जे सी पॉइंट आहे त्या पॉइंट पर्यंत काय होते, जर तुम्ही स्ट्रेस इन्क्रीज केलाय पण स्ट्रेन काय होते, स्ट्रेस काय होते, कॉन्स्टंट राहतोय आणि स्ट्रेन काय होते, इन्क्रीज होते. ठीक आहे, आणि त्या पॉइंटला काय म्हटलं जातं, स्ट्रेन हार्डनिंग, किंवा त्या पोर्शनला तुम्ही काय म्हणू शकता, स्ट्रेन हार्डनिंग म्हणू शकता. ठीक आहे, नेक्स्ट ड्यू टू द स्ट्रेन हार्डनिंग द स्टील गेन कॅपॅसिटी टू टेक द स्ट्रेस अप टू द पॉइंट डी. म्हणजे स्ट्रेन हार्डनिंग मुळे काय होतं, स्टीलकडे कॅपॅसिटी येते की आणखी स्ट्रेस काय करेल, ते सस्टेन करू शकेल. ठीक आहे, विच इज नोन ॲज अ अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट. तो पॉइंट काय येणार आहे, अप टू द पॉइंट वेअर स्टील गेन द स्ट्रेस, दॅट पॉइंट इज नोन ॲज अ अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट. ठीक आहे, अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट नंतर काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही ऍट द पॉइंट विच स्टील हेल्स ऑर ब्रेक्स विच इज नोन ॲज अ ब्रेकिंग पॉइंट. म्हणजे त्याच्यानंतर जर तुम्ही स्ट्रेन इन्क्रीज केला तर त्या कंडिशन मध्ये स्ट्रेस काय होतोय, डिक्रीज होतोय आणि पॉइंट ई ला काय होणार आहे, तुमचे जो मेंबर आहे तो फेल होणार आहे. त्या पॉइंटला काय म्हटलं जातं, ब्रेकिंग पॉइंट ऑफ द स्टील. ओके, इज इट क्लिअर? क्लिअर आहे का, चेक करा बघा. ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एमसीक्यू विचारले जातात. तर बघा मी सिंपल सांगते, त्यांनी फक्त अप्पर इल्ड पॉइंट, लोअर इल्ड पॉइंट हे वगैरे सांगितले, पण याच्याशी रिलेटेड आणखी एमसीक्यू विचारले शकते. तर प्रोपोर्शनॅलिटी लिमिट, इलॅस्टिक लिमिट हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे, टू द इल्ड पॉइंट त्याच्यानंतर काय होतो, डिक्रीज होतो.
ओके, ठीक आहे. बघा ह्या पॉइंट मध्ये इथं मी ए नाव देते, खालच्या डायग्राम कडे नका बघू. ठीक आहे. नेक्स्ट ह्या पॉइंटला बी नाव देते. नेक्स्ट सी डी ई एफ जी. ओके. आता मी ह्याच्यामध्ये कोणकोणत्या लिमिट्स इन्सर्ट केलेत बघा. ए पॉइंट म्हणजे काय, अप टू द ओ. ओ इथं बघा ओरिजिन, ठीक आहे. बघा ओ टू ए ह्या लिमिटला काय म्हणा, प्रोपोर्शनॅलिटी लिमिट. प्रोपोर्शनॅलिटी लिमिट म्हणजे काय असतंय, ज्या पॉइंट पर्यंत काय होतं, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन, आणि अप टू द इलास्टिक लिमिट किंवा अप टू द प्रोपोर्शनॅलिटी लिमिट काय असते, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असते. ठीक आहे. नेक्स्ट मग त्या पॉइंटला ए पॉइंटला काय म्हणणार आहे तुम्ही, प्रोपोर्शनॅलिटी लिमिट. ओके. नेक्स्ट आहे बी पॉइंट. बी पॉइंट मध्ये पण स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असते, पण हा इलास्टिक पॉइंट कशासाठी दिलेला आहे, तर ज्यावेळेस तुम्ही फोर्स अप्लाय करताय किंवा स्ट्रेस अप्लाय करताय एखाद्या मेंबरवरती, ठीक आहे. फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, त्या आणि फोर्स अप्लाय केला, ठीक आहे, नंतर रिमूव्ह केला. जर अप्लाय केल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही अप टू द सर्टन पॉइंट पर्यंत तुम्ही फोर्स अप्लाय केला आणि त्याच्यानंतर तो काय केला, नंतर रिमूव्ह केला, ठीक आहे. आणि त्या फोर्स नंतर काय होतंय, तो पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही लोड करणार आहे त्याला काय होणार आहे, शेप साईज काहीतरी डिफॉर्मेशन येणार आहे, ठीक आहे. आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही फोर्स रिमूव्ह करताय ते त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला जर रिगेन करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, इलास्टिक लिमिट. पण अप टू द बी पॉइंट पर्यंत, बरं का. बी नंतर जर तुम्ही एवढा जो लोड असेल त्या लोड नंतर जर तुम्ही एक्स्ट्रा लोड अप्लाय केला तर त्या कंडिशन मध्ये काय होतं, जो लोड आहे तो लोड काय कर, लोड अप्लाय केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रिमूव्ह करताल तर त्याच्या ओरिजिनल शेप आणि साईजला तो मटेरियल येणार नाही, ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल, स्मॉल डिफॉर्मेशन किंवा स्मॉल चेंजेस, ठीक आहे, दिसतील तुम्हाला. मग त्या पॉइंटला काय म्हटलं जातं, इलास्टिक लिमिट. आफ्टर इलास्टिक लिमिट प्लास्टिक स्टेट काय होते, स्टार्ट होते. आणि पॉइंट सी म्हणजे काय सांगितलंय, अप्पर यील्ड पॉइंट, ठीक आहे. म्हणजे सी पर्यंत सेम स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असते. नेक्स्ट सी पॉइंट नंतर काय होतंय, जर तुम्ही स्ट्रेन इन्क्रीज केला तर स्ट्रेस काय होतोय, डिक्रीज होते अप टू द पॉइंट डी. ओके. आणि डी नंतर काय होतं, जर स्ट्रेन हा स्ट्रेस हा कॉन्स्टंट राहतो आणि स्ट्रेन इन्क्रीज होतो, ठीक आहे, अप टू द सर्टन पॉइंट. आणि हा जो पोर्शन आहे ह्या पोर्शनला काय म्हणून सांगितलं त्यांनी, स्ट्रेन हार्डनिंग. स्ट्रेन हार्डनिंग म्हणजे काय, की स्ट्रेन हा काय झालाय, इन्क्रीज व्हायला लागलाय, पण स्ट्रेस काय झालाय, कॉन्स्टंट राहिलाय, ठीक आहे. म्हणून त्या पॉइंटला स्ट्रेन हार्डनिंग म्हटलं जातं. आणि या स्ट्रेन हार्डनिंग मुळे काय होतं, जे स्टील आहे त्या स्टीलकडे काय होते, कॅपॅसिटी, एक कॅपॅसिटी डेव्हलप होते की ते काय करेल, आणखी स्ट्रेस काय करू शकेल, सस्टेन करू शकेल किंवा रेजिस्ट करू शकेल. आणि अप टू द सर्टन पॉइंट, आणि त्या पॉइंटला काय म्हटलं जातं, अल्टिमेट स्ट्रेस. ओके, ठीक आहे. अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट म्हणणार आहे, ठीक आहे. म्हणजे काय की आफ्टर स्ट्रेन हार्डनिंग जी स्टील आहे त्याच्याकडे काय होते, कॅपॅसिटी गेन होते की जेणेकरून ते आणखी स्ट्रेस काय करेल, रेजिस्ट करू शकेल, ठीक आहे. पण त्याचं पण काहीतरी लिमिट असणार आहे. मग त्या लिमिटला काय म्हटलं जातं, अल्टिमेट स्ट्रेस लिमिट. ओके, किंवा अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट म्हणू शकता. आणि अल्टिमेट स्ट्रेस नंतर काय होतं, स्ट्रेस जसं जसं तुम्ही स्ट्रेन इन्क्रीज करत जाईल स्ट्रेस काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि तुमचा जो मेंबर आहे तो काय होणार आहे, फेल होणार आहे. आणि त्या ज्या पॉइंटला तुमचा मेंबर फेल झालाय दॅट पॉइंट इज नोन ॲज अ ब्रेकिंग फेल्युअर. ओके, और फेल्युअर पॉइंट तुम्ही म्हणू शकता. इज इट क्लिअर? दॅट इज द स्ट्रेन डायग्राम फॉर माइल्ड स्टील. क्लिअर आहे? इज इट क्लिअर? से येस ऑर नो, किंवा आणखी सांगू?
क्लिअर असेल तर विचारू शकता, कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर. व्हॉट इज मीन बाय प्रोपोर्शनॅलिटी, व्हॉट इज इलास्टिक लिमिट, व्हॉट इज अप्पर यील्ड पॉइंट, लोअर यील्ड पॉइंट, व्हॉट इज द एरिया ऑफ स्ट्रेन हार्डनिंग, किंवा कोणता पोर्शन आहे ज्याच्यामध्ये काय होतं. तर स्ट्रेन हार्डनिंग मध्ये काय होते, स्ट्रेस इज कॉन्स्टंट असते पण स्ट्रेन काय होतं, इन्क्रीज होतं. अशा टाइपचे एमसीक्यू सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. नंतर अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट. अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट मध्ये काय असते, तर आफ्टर स्ट्रेन हार्डनिंग स्टीलकडे काय येते, आणखी स्ट्रेस रेजिस्ट करण्याची कॅपॅसिटी येते. दॅट पॉइंट इज नोन एज अ अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट. आफ्टर अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेन इन्क्रीज कराल तर स्ट्रेस काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे आणि तुमचा जो मेंबर आहे तो काय होणार आहे, फेल होणार आहे. इलास्टिक लिमिट कशासाठी, तर इलास्टिक लिमिट म्हणजे काय की त्या पॉइंट वर जर तुम्ही लोडिंग केलं त्या मेंबरला, त्या लोडिंग केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लोडिंग रिमूव्ह करताय तर ते त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला काय होते, रिगेन येते. म्हणजे आहे तसं वापस त्याची साईज आणि शेप रिगेन करते. पण इलास्टिक पॉइंट नंतर काय होतंय, त्याच्यामध्ये स्मॉल डिफॉर्मेशन किंवा स्मॉल शेप त्याचं साईज चेंज झालेलं तुम्हाला दिसेल. that up to the elastic limit, after elastic limit plastic limit started. Okay, is it clear? ठीक आहे, कोणाला काय प्रॉब्लेम आहे? वेट, आय विल चेक इन चॅट बॉक्स. ओके, गायकवाड, व्हॉट इज मीन बाय यील्ड स्ट्रेस. ओके, यील्ड स्ट्रेस म्हणजे काय असते माहिती का, तर तो कशाचा, आपण कशाचा स्टडी करतोय आता, स्टीलचा स्टडी करतोय, बरोबर आहे. 1 मिनिट. तर स्टीलचा स्टडी करतोय म्हणजे काय असणार आहे, यील्ड स्ट्रेस ऑफ स्टील म्हणजे काय की मिनिमम स्ट्रेस असणार आहे तो कशातला, स्टीलला, ज्याच्यामुळे काय होत नाही, जे मटेरियल आहे ते काय होत नाही, डिफॉर्म होत नाही विदाउट इन्क्रीज इन लोड. म्हणजे काय की मटेरियल काय होणार नाही. यील्ड स्ट्रेसला आपण काय करतो, तुमचं जे आपण प्रत्येक वेळेस आपण मी काय सांगितलं, एफई 250 ग्रेडचं कॉन्क्रीट सॉरी स्टील सांगितलं, एफई 415 ग्रेडचं स्टील सांगितलं आणि 415 ह्या काय सांगितलं, यील्ड स्ट्रेस आहेत त्या कशाच्या, स्टीलच्या ग्रेडच्या, बरोबर आहे. मग त्या स्टीलच्या ग्रेडच्या आपण कशासाठी हे करतो, तर ते काय असते, त्या स्टीलची मिनिमम स्ट्रेस कॅपॅसिटी असते. ठीक आहे, विदाउट डिफॉर्मेशन. ज्यावेळेस तुम्ही विदाउट इन्क्रीज इन लोड त्याच्यामध्ये काय होत नाही, ते मटेरियल डिफॉर्म होत नाही. दॅट मिनिमम कॅपॅसिटी और मिनिमम कॅपॅसिटी ऑफ स्ट्रेस विच इज नोन ॲज अ यील्ड स्ट्रेस. म्हणजे यील्ड स्ट्रेसला तुम्ही त्याची स्ट्रेंथ पण म्हणू शकता, स्ट्रेंथ ऑफ स्टील मटेरियल विच इज 250. ओके, नेक्स्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल विच इज 415. म्हणजे काय की तेवढा लोड काय करणार आहे, रजिस्टर करणार आहे तेवढ्या न्यूटन पर एम स्क्वेअर विदाउट एनी डिफॉर्मेशन इन मटेरियल. त्या मटेरियल मध्ये जेवढे मिनिमम स्ट्रेस असणार आहे तो मटेरियल काय करण्यासाठी, रजिस्टर करण्यासाठी. कारण आपल्याला आपण स्टील स्ट्रक्चर डिझाईन करतोय, बरोबर आहे. मग स्टील स्ट्रक्चर डिझाईन करतोय त्याच्या अगोदर आपल्याला काय माहिती पाहिजे की त्या स्ट्रक्चरवरती किती लोड येणार आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यापेक्षा मग विदाउट डिफॉर्मेशन किंवा विदाउट एनी डॅमेज आपल्याला ते स्ट्रक्चर काय करायला लागतं, डिझाईन करायला लागतं, बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण ज्यावेळेस डिझाईन करतोय तर स्ट्रेस आपण मिनिमम कन्सिडर करतो कधी पण, कारण फ्युचरमध्ये तो काय होऊ शकतो, जास्त येऊ शकतो, बरोबर आहे. मग मिनिमम स्ट्रेंथ ऑफ स्टील डिझाईन करण्यासाठी आपण काय करतो, यील्ड स्ट्रेसचा स्टडी करतो. आणि यील्ड स्ट्रेस पर्यंत म्हणजे काय की तेवढ्या मुवमेंट किंवा तेवढी जी स्ट्रेंथ आहे ते स्टील काय करू शकेल, विदाउट एनी डिफॉर्मेशन ते रजिस्टर करू शकेल. दॅट इज यील्ड स्ट्रेस. ओके, इज इट क्लिअर?
सिम्पली तेवढा जो दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ स्टील. ओके, यील्ड स्ट्रेंथ म्हणजे काय करू शकतो तुम्ही, दॅट इज स्ट्रेंथ ऑफ स्टील पण म्हणू शकता. जे काय करेल विदाउट एनी डिफॉर्मेशन ते काय करेल, ते रजिस्ट करेल तो जे स्ट्रेन त्याच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. ठीक आहे, आणखी कोणाला काय प्रॉब्लेम? आणखी कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा फास्ट. आणखी कोणाला काय प्रॉब्लेम नाहीये? ठीक आहे, क्लिअर आहे. बघा, हा आपल्या चॅप्टरचा जो लास्ट पॉइंट होता दॅट इज स्ट्रेस स्ट्रेन रिलेशनशिप इन किंवा स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर माइल्ड स्टील. ओके, इलास्टिक लिमिट, प्रोपोर्शनॅलिटी लिमिट, अप्पर यील्ड पॉइंट, लोअर यील्ड पॉइंट असू द्या, अल्टिमेट स्ट्रेस पॉइंट असू द्या, स्ट्रेन हार्डनिंग एरिया असू द्या, स्ट्रेन हार्डनिंग पॉइंट असू द्या. ठीक आहे, मग अप टू द हुक्स लॉ म्हणजे काय असतो, तर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असते. बरोबर आहे, आणि तुम्ही स्ट्रेसचं तुम्हाला युनिट पण विचारू शकता. स्ट्रेस कशाने डिनोट करतो आपण, सिग्माने डिनोट करतो. बरोबर आहे, स्ट्रेस इज इक्वल टू काय असते, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया असते. ठीक आहे, बरोबर आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा स्ट्रेसचा, त्याच्यावरून तुम्ही त्याचं युनिट पण घेऊ शकता. फोर्स कशामध्ये मेजर करतो आपण, न्यूटन मध्ये. बरोबर आहे, आणि एरिया मीटर स्क्वेअर मध्ये. बरोबर आहे, हेच तुम्ही असं पण देऊ शकता, किलो न्यूटन मध्ये पण मेजर करू शकता. बरोबर आहे, मीटरच्या ऐवजी mm स्क्वेअर सुद्धा असू शकतो. किंवा न्यूटन पर mm स्क्वेअर पण लिहू शकता. म्हणजे काय की दॅट इज द युनिट ऑफ स्ट्रेस. आता आणखी काय, स्ट्रेनचं युनिट. स्ट्रेस इज इक्वल टू काय असते, ई इंटू एप्सिलॉन असते. बरोबर आहे, एप्सिलॉन म्हणजे काय, स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे काय असते, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. पण डायमेन्शन म्हणल्यावरती मी चेंज इन लेंथ म्हणते, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. बरोबर आहे, चेंज इन लेंथची जे युनिट आहे ते पण काय असणार आहे, मी एक्झाम्पल मध्ये सांगते, मीटर मध्ये असेल. आणि ओरिजिनल लेंथचं पण डायमेन्शन मीटर मध्ये असेल, तर मीटरला मीटर कॅन्सल होतं. बरोबर आहे, म्हणजे स्ट्रेन इज अ डायमेन्शन लेस और युनिटलेस क्वांटिटी. बरोबर आहे, मग आता ईचं लिमिट कसं असणार आहे, ईचं लिमिट जे तुमचं स्ट्रेसचं लिमिट आहे, सॉरी जे तुमचं स्ट्रेसचं युनिट आहे ते तुमचं यील्ड किंवा यंग्स मॉड्युलसचं काय असणार आहे, युनिट असणार आहे. का तर ई इज इक्वल टू काय येणार आहे, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. ई इज इक्वल टू काय येणार आहे, ई इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन येणार आहे. बरोबर आहे, मग स्ट्रेसचं लिमिट काय, न्यूटन पर एम स्क्वेअर मी सांगते, न्यूटन पर एम स्क्वेअर आहे. ठीक आहे, आणि ह्याचं युनिट काय आहे, युनिटलेस आहे किंवा डायमेन्शनलेस आहे. मग तुमचं जे स्ट्रेसचं लिमिट आहे, युनिट आहे, तेच तुमचं कशात असणार आहे, यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं युनिट असणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. हे पण तुम्हाला एमसीक्यू साठी विचारू शकता, व्हॉट इज द युनिट ऑफ स्ट्रेस, स्ट्रेन, व्हॉट इज द युनिट ऑफ यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, हे पण तुम्हाला विचारू शकता. ठीक आहे, ब्रेकिंग पॉईंट म्हणजे काय की त्या पॉइंटला तुमचं जे मेंबर आहे ते काय होणार आहे, फेल होणार आहे. स्ट्रेन हार्डनिंग म्हणजे काय असते, स्ट्रेन हार्डनिंग मध्ये काय असते, तुमचे जे स्ट्रेस आहे तो स्ट्रेस सॉरी स्ट्रेन हार्डनिंग मध्ये काय असते, तर स्ट्रेस काय होतो, कॉन्स्टंट राहतो. जर तुम्ही स्ट्रेन काय केलं, काय होणार आहे, स्ट्रेन काय होणार आहे त्या कंडिशन मध्ये इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, दॅट इज द स्ट्रेन हार्डनिंग पॉइंट. ओके, all of you, is it clear now? Any of you having any doubts regarding this? ठीक आहे, ओके. अटेंडन्स देईल, फर्स्ट चॅप्टरचा स्टडी करा. ठीक आहे, याच्यामध्ये कुणाला काय डाऊट्स असतील तर विचारा. मी असाइनमेंट 1 पण तुम्हाला शेअर करते.
क्लासरूमची लिंक शेअर करते, त्याला तुम्ही जॉईन व्हा आणि त्याच्यानंतर तुम्ही असाइनमेंट पण कम्प्लीट करा, प्लस तुमचं जे टेस्ट होईल फर्स्ट चॅप्टर वरती. ठीक आहे, टेस्ट ट्यूजडेला होईल तुमची, ट्यूजडेला. ओके, सफिशियंट आहे. 2 ते 3 दिवस मध्ये तुम्ही काय करू शकता, स्टडी करू शकता. आफ्टर 20 मार्क्सची एमसीक्यू टेस्ट असते. ठीक आहे, आणि त्याच्याशी रिलेटेड जे एमसीक्यूज आहेत ते तुम्हाला नेटवरती नाही सापडणार, असेच एमसीक्यू असणार आहेत. असाइनमेंट क्वेश्चन तुम्हाला हँड रिटन म्हणजे तुमचे थेरॉटिकल जसे क्वेश्चन्स पेपर्स असतात तशा टाइप मध्ये तुम्हाला असाइनमेंट असणार आहे. त्या असाइनमेंट पण तुमच्याशी शेअर करते, जेणेकरून तुमचा फर्स्ट चॅप्टर मध्ये कोणाला काय डाऊट्स असतील तरी पण विचारा मला. नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टडी करा, तोपर्यंत फर्स्ट चॅप्टरचा डाऊट्स असतील तर नेक्स्ट लेक्चरला मध्ये विचारू शकता. स्टडी केल्यानंतर मला हा पॉईंट समजला नाहीये. ठीक आहे, रोल नंबर 1. आणखी मी तुम्हाला मी ह्याच्यामध्ये एक शीट शेअर केलं होतं, म्हणजे गुगल फॉर्म शेअर केला होता, ज्याच्यामध्ये तुमचे व्हॉट्सअप नंबर, पेरेंट्स व्हॉट्सअप नंबर मागितले होते. बरोबर आहे, काय काय जणांनी तो फॉर्म फिल नाही केला. ठीक आहे, रोल नंबर 1, 7, 8, ठीक आहे, 10, जे जे तुम्हाला गुगल फॉर्म येते ते मी तुम्हाला असंच टाकत नाहीये, तुम्ही त्याच्या ते फिल करत जावा, नुसतं बघून सोडून देत जाऊ नका. लास्ट वॉर्निंग आहे मी तुमच्यासाठी, सगळ्यांसाठीच. जे टाकते ते तुम्हाला डाटा तो प्रोव्हाइड करायचा आहे. मला फॉर्म भरायला किती मिनिटं लागतात? 1 मिनिट लागतोय का? त्याच्यामध्ये नंबर, रोल नंबर आणि क्लास टाकायचंय, झालं की मोबाईल नंबर टाकायचे. का मोबाईल नंबर पण माहित नाहीत, पेरेंट्सचे पण माहित नाहीत आणि तुमचे पण माहित नाहीत का? रोल नंबर 1 Present. 2 Present. 3 Present. 4 5 roll number 5 6 Present. 7 5 present, ma'am. Present. okay 6 7 6 present. okay 7 8 Present. 9 Present. 10 Present. 11 Present. 12 Present. 13 Present. 14 Present. 15 15 16 17 18 Madam 19 16. Hello? 16 okay 17 18 19 20 21 Present. 22 Present. 23 23 24 Present. 25 Present. 26 Present. 27 28 28 29 Present. 30 31 32 Present. 30 33 34 Present, madam. 35 Present, madam. 36 Present, ma'am. 37 Present. 38 Present. 39 39 40 41 Present. 40 42 Present. 43 Present. 44 Present. 45 Present. 46 ma'am. 47 Present. 48 49 Present. 50 Present. 51 51 Present. 52 53 54
Present. 55, 54 present, ma'am. 55, 56, 54 present. Present. 57, 56 present, madam. 57, 58, 59, 60, 61, 62, Present. 63, Present, ma'am. 64, Present. 63 65, present, ma'am. 65, 66, Present. 67, Present. 68, 69, Present. 70, Present. 71, Present. 72. Okay, absent roll numbers, roll number 4, roll number 7, roll number 15, 17, 18, 19, 23, 27, 28, 30, Ma'am, 31, 28. 28. Hello? Okay, Here, ma'am. 28. Roll number 30, 31, 39, 40, 51, Madam, 40 53. present. Hello? Okay. 40 present. Okay, 40. 51, 53, 55, 57, 58, 59, 60, 61, 65, 68, 72. Okay, anyone is there? Okay, they can left now. Hello, madam. बोला ते फोर्थ सेमच्या पीडीएफ सगळं डिलीट केलं तर चालतील ना आता? केलं कॉपी आहेत ना तुमच्याकडे हा मोबाईल मध्ये आहेत त्या आता डॉक्युमेंट मधले, मग ते आता डिलीट केलं तर चालतील का? आम्ही हो ह्याला चालेल काय हे प्रॉब्लेम केले क्लासरूमला हे मेनला एकदा हा चालेल. मेनला एकदा ठेवा ना जी फाईल करा त्याची आणि मेनला क्लासरूमला अपलोड टाकलं. करून टाका ठीक क्लासरूमला आहे ठीक मेनला टाकून ठेवा ना म्हणजे तुम्हाला कायम राहतात तुमच्याजवळ आहे. हा चालेल. हा.